शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार अस्वस्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मतदारसंघातील कामं होत नसल्याने आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी मागणी आमदारांनी केल्याची माहिती आहे। अंबरनाथ शहरात सध्या ठिकठिकाणी आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले आहेत। या बॅनरवर आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिघांचाही एकत्रित फोटो बघायला मिळतोय। जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। 1,82,00,000 निधीतून वाहनं खरेदी करण्यात आली। आंदोलन थांबवत नाही, पुढे ढकलतोय। 2 ऑक्टोबरपर्यंत तारीख सांगा नाहीतर मंत्रालयात धडकू असा अल्टिमेटम बच्चू कडूंनी सरकारला दिलाय। सक्तीची कर्जवसुली 8 दिवसांमध्ये थांबवा नाहीतर झाडाला बांधून ठेवू असा इशारा कडूंनी दिला। मंत्री उदय सामंतांकडून शासनाच्या पत्राचं वाचन करण्यात आलं। शेतकरी कर्जमाफी करता 15 दिवसाच्या आत उच्चस्तरीय समिती नेमणार। उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं सामंतांनी सांगितलं। पुण्यातील अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं। बच्चू कडूंचे समर्थक अजित पवारांच्या कार्यक्रमात आक्रमक झाले। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी कार्यक्रमात करण्यात आली। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमस्थळाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं। बच्चू कडूंच्या मागण्यांना न्याय द्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। आक्रमक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी मोठं वक्तव्य केलं। जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी काही वचन नव्हतं। कर्जमाफीविषयी जाहीरनाम्यात काहीही नव्हतं। जे जाहीरनाम्यात आम्ही दिलं होतं ते सगळं पूर्ण करतोय असं अतुल सावे म्हणाले। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर आतापर्यंत 270 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम पूर्ण झालंय। 220 जणांचे DNA सॅम्पलिंग पूर्ण करण्यात आलं असून 7 मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलंय। अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी पायलटनं ATCला पाठवलेला संदेश समोर आलाय। प्लेन वर उचललं जात नाहीये, नाही वाचणार असा पायलट सुमित सबरवालचा संदेश समोर आलाय। यंदा बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहेत। 3 प्रकल्पांमध्ये 75% जास्त पाणीसाठा जमा झालाय। मान्सून पूर्व झालेल्या पावसानं बीडकरांची तहान भागवली आहे। मुसळधार पावसामुळे वेंगुर्ल्यातील दाभोली इथं मुख्य रस्त्यावर दरड कोसळली। सुदैवानं यावेळी वाहतूक सुरू नसल्यानं मोठा अनर्थ टळला, पण दरड कोसळल्यानं काही काळाकरता वाहतूक ठप्प झाली होती। पुण्यातील दिवे घाटात तुफान पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। रस्ता विस्तारीकरणाचं काम सुरू असतानाच पाणी वाहू लागल्यानं सगळी माती रस्त्यावर आली। मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोटमधील अरळी गावातील पूल वाहून गेला। यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। सरपंच, उपसरपंचासह ग्रामस्थांनी वाहत्या पाण्यात आंदोलन करत तातडीनं नवीन पूल बांधून देण्याची मागणी केली। अक्कलकोट तालुक्याला पाणीपुरवठा करणारे कुरनूर धरण 97% भरले। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावली। या पावसामुळे सोलापुरातील होडगी तलाव तुडुंब भरलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालंय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे बाजार समितीत कांद्याची आवक कमी झाली आहे। त्यातच कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। सध्या कांद्याला 1600 ते 2000 रुपयांचा दर मिळतोय। एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। उल्हासनगरमधून बातमी आहे। उल्हासनगरमध्ये एका जिवंत रुग्णाला मृत घोषित करण्यात आलं। अत्यंत धक्कादायक प्रकार मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमधून समोर येतोय। डॉक्टरांनी रुग्ण मृत आहे असं नातेवाईकांना सांगून टाकलं आणि मृत्यूचा दाखला देखील दिला। दरम्यान अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना रुग्णाची हालचाल जाणवल्यानं
त्यांना दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं। उपचारानंतर रुग्ण ठणठणीत बरा झाला। त्यामुळे रुग्णाला मृत घोषित करणाऱ्या खासगी रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शिवनेरीला घेऊन गेलो, डॉक्टरने बाहेरच्या बाहेर पेशंट ऑफ झाले म्हणून घरी पाठवून दिलं। पण घरी जाऊन पेशंटला दुखदुखी होती, तिथं जाऊन घरून आम्ही डायरेक्ट क्रिटिकलला केलं। डॉक्टरांनी अर्ध्या तासामध्ये पेशंटला शुद्धीवर आणलं। तक्रार केली, आम्ही गेलतो, पण ते बोलले बाबा आमच्याकडून चुकी झाली आहे, आम्ही देवगिरी व्यक्त करतो। डेथ सर्टिफिकेट दिलं होतं। मी पण म्हणजे ह्युमॅनिटी सारखं ठीक आहे, मी बघितला होता, मला वाटलं होतं नाही आहे, आणि हे लोक पण सांगतात ऑफ झालं आहे, तर आम्ही आधार कार्ड वगैरे बघून डेथ सर्टिफिकेट इश्यू केला। नंतर त्या लोकांनी कळलं की असं आहे, तर त्याच्यानंतर मी रिलेटिव्ह लोकांना सांगितलं, सॉरी सांगितलं, बाई सॉरी, असं कधी बायचान्स कधी होतं। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिलदरी शाफियाबाद या गावात तुफान पाऊस झाला। पावसानं शेतात पाणी साचलं, पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मनमाडच्या बागलाण आणि सटाणा भागाला वादळी पावसाचा तडाखा बसला। आसखेडा इथं वीज पडून एक बैल आणि गायीचा मृत्यू झाला, तर हॉटेलचे शेड कोसळून 2 कामगार जखमी झाले। जळगावच्या पाचोरा तालुक्यात झालेल्या वादळी पावसानं 750 हेक्टर फळबागा उद्ध्वस्त झाल्या। यामध्ये साधारण 3 कोटींचं नुकसान झालं। खासदार स्मिता वाघ आणि आमदार किशोर पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत मदतीचं आश्वासन दिलं। रत्नागिरीतील घेरा पालगड किल्ल्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे। वादळी पावसामुळे किल्ल्याची मुख्य तटबंदी ढासळली आहे। प्रशासनानं तातडीनं यात लक्ष घालण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे। सांगली जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून 24 तासात 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वाळवा, जत, मिरज, पलूस, तासगाव आणि आटपाडी इथं मुसळधार पाऊस झाला। वसई विरारमध्ये पावसानं हजेरी लावली। सखल भागात पाणी साचलं, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पाणी साचल्यानं वसई विरार पालिकेनं केलेले नालेसफाईचे दावे फोल ठरले। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील 4 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळतोय। यामुळे सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात 5.20 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झालाय। वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानं शेतीकरता आवश्यक ओलावा तयार झाला। त्यामुळे खरीप हंगामाच्या कपाशी पेरणीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। जळगावात पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामुळे नुकसानीची तातडीनं पंचनामे करून पंचनामे करावेत अशी मागणी करण्यात येते। माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी थेट नुकसानग्रस्त शेतातून कृषी मंत्र्यांना फोन करत मागणी केली। चोपडा तालुक्यात यंत्राच्या सहाय्यानं मका पेरणीला सुरुवात झाली। पेरणी करता मजूर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करत पेरणी सुरू केली आहे। सटाण्याचे सहाय्यक निबंधक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बाजार समितीच्या निवडणुकीत निर्णय अधिकारी असताना उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे। बुलडाणा जिल्ह्यात 20 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। शाळेतील पटसंख्या कमी होत असल्यानं शिक्षकांवर ही कारवाई करण्यात आली। यामुळे बुलडाणा जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे। पंढरपूरमध्ये वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते। दरम्यान भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी वाहतूक विभागाच्या कारवाईला विरोध केला। जळगाव शहरात बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। यावेळी 140 वाहन चालकांकडून 3,03,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। गोंदियामध्ये शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरती घोटाळा झाल्याचा आरोप केलाय। पैसे घेऊन नियुक्ती केल्याच्या उमेदवारांनी आरोप केलाय। तातडीनं कारवाई करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे। पुण्याच्या खडकवाडीमध्ये मोरानं पिसारा फुलवून नृत्य केलं। मोराच्या नृत्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय।
पुण्याच्या खडकवाडीमध्ये 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आलं। नागरिकांवरील हल्ले थांबवण्याकरता हा निर्णय घेण्यात आला। जालन्यात तलवारीनं केक कापणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं। पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल केला, त्याला अटक केली। पेठच्या जंगलातील एका बिबट्याची वाघाच्या हल्ल्यातून वाचण्याकरताची धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मध्य प्रदेश पेठच्या तुरिया गेट जवळचा हा व्हायरल व्हिडिओ आहे। झाडावर बसलेल्या बिबट्यावर लक्ष्मी नावाच्या वाघिणीनं हल्ला केला। बिबट्या एका झाडावरून खाली आला, जमिनीवर उडी मारली त्याने आणि मग धावत जीवाच्या आकांतानं दुसऱ्या झाडावर चढला। दरम्यान त्याचा पाठलाग करत लक्ष्मी वाघीण पण त्याच्या मागे झेप घेते आणि झाडावर बऱ्याच वरपर्यंत चढते। कॉरिडॉर विरोधाकरता पंढरपुरात अभिरूप मतदान सुरू आहे। यावेळी मतदान करण्याकरता कॉरिडॉर बाधितांच्या रांगा लागल्यात। काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर होणार आहे, मात्र यालाच विरोध करण्यात आलाय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आढे शिवारामध्ये वीज अंगावर पडल्यानं एका 60 वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला। नेथ्यू सनेर असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकऱ्याच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे। मालेगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली। या अंतर्गत 5 दिवसात शेकडो अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्यात आला। वाहतुकीस अडथळा ठरणारी छोटी मोठी सगळी अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली। सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी इथं ग्रामपंचायतीच्या विकास कामांवरून ग्रामपंचायत सदस्याच्या भावासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आली। सरपंच गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जखमींकडून करण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगळूरपीर आणि वाशिम या 4 एसटी आगारातील तसंच राज्यभरातील एसटी आगारांतील बसमध्ये अमृतो योजनेचा आधार कार्डसह इतर बोगस आधार कार्डतर्फे योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना आता चाप बसणार आहे। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील 39 गावच्या नागरिकांना भूखंड मिळणार आहे। यावेळी पट्टे वितरणाकरता आमदार राजेश बकाने यांनी पुढाकार घेतलाय। तिरुपती बालाजीप्रमाणे पंढरपुरात विठ्ठलाचं आता टोकन दर्शन सुरू होणार आहे। 15 जूनपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शनाची प्रायोगिक चाचणी होणार असून याकरता पहिल्या दिवशी 1200 लोकांना बुकिंग उपलब्ध करून देण्यात आलंय। मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे। एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्यानं 2 तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे। उंबरमाळी स्थानकाजवळ कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहपरिवार लोणी गावचे ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा महाराजांची पूजा केली। विखेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधत ग्रामस्थांनी देवाला 14 लाखांचा चांदीचा सुंदर पोशाख अर्पण केला। वेंगुर्ले आगारात आलेल्या नवीन 5 एसटींचं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। वेंगुर्ले आगाराला नवीन बस मिळवण्याकरता प्रयत्न केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। बीड जिल्ह्यात गुन्हेगारांची सगळी कुंडली आता एका क्लिकवर मिळणार आहे। पोलिसांकरता स्मार्ट बीड पोलीस ॲप लॉन्च होणार आहे। यातून आरोपींचा तपास करणं सोपं होणार आहे।